सकाळी किचनमधल्या आवाजाने घर जागं होतं. ती स्वयंपाकात बुडालेली. चहा ओतताना तिचं मन मात्र भलतीकडे हरवतं. काल रात्री नवऱ्याने म्हटलेलं वाक्य अजून तिच्या कानात घुमत होतं. तुला कधी अक्कल येणार? ती बधीर झाल्यासारखी गॅसवर ठेवलेली भाजी हलवायचंही विसरली. भाजी करपली तरी कुणाला फरक काय पडणार होता? तिचं आयुष्यही करपलेल्या भाजीसारखंच होतं. ना रंग ना चव. ती कधीच काही बरोबर करत नाही हेच तर सतत सांगितलं जातं. कुठेतरी तिच्या मनात प्रश्न उभा राहिला होता. खरंच मी इतकी बेअक्कल आहे का? अंघोळ झाल्यावर नवरा आरशासमोर उभा राहिला. हे शर्ट इस्त्री नाही का केलंस? तुला काही कळतंय का? रोजच काहीतरी चुकतं तुझं. ती डोक्यावरचं पाणी टिपत म्हणाली, तुमचं शर्ट काल इस्त्री करून ठेवायचंच विसरले. कामाच्या गडबडीत समजत नाही. बायका असं बोलत नाहीत. जबाबदारीत चुका होणार नाहीत यासाठीच त्या असतात. तो डाफरला. ती चूप राहिली. कारण बोललं तर पुन्हा तिच्या अक्कल शिकवण्यावर टीका होणार. आणि नाही बोललं तरी तिच्या मनात विचारांची गर्दी होणार. दुपारी मुलांना शाळेतून आणतानाही तिचं लक्ष नव्हतं. गाडीत बसल्यावर मोठ्या मुलाने विचारलं, आई तुला का गं सगळे ओरडतात? बाबा, आजी, सगळेच. तिने चमकून बघितलं. म्हणजे? तुझं कधीच बरोबर नसतं असं का म्हणतात? तिच्या गळ्यापाशी अडखळलेल्या शब्दांना वाटचाल झाली नाही. ती फक्त मान हलवत म्हणाली, बाळा काहीही बोलतात ते, तू डोकं लावू नकोस. पण हे ऐकून लहानगही गोंधळलं. माझी आई चुकत नाही, त्याने निरागसपणे म्हटलं. त्याचे शब्द ऐकून तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. खरंच त्याच्या शब्दावर विश्वास ठेवायचा का? कामं इतकी की तिचा दिवसच संपत नाही. संध्याकाळी सासूच्या मागण्यांसाठी ती बाजारात गेली होती. सगळं आणलं होतं तरी परत येताच ऐकावं लागलं, हे नाही आणलं का? तुला काही कळतंय का? मी सांगितलं होतं ना. ती काहीच बोलली नाही. तिला सवय झाली होती. कधीच तिचं बोलणं लोकांच्या अक्कलला भिडत नव्हतं. तिला फक्त जगायचं होतं. त्या रात्री तिचं शरीरच नव्हे तर मनही पूर्ण कोसळलं होतं. डोळ्यात पाणी होतं पण ओरडायला किंवा बोलायला जागा नव्हती. ती खोलीत गेली, आरशासमोर उभी राहिली. खरंच मी अशी आहे का? इतकी बेअक्कल? तिच्या मनात प्रश्नांचा गोंधळ होता. पण त्याच वेळी उत्तर मिळण्याचीही भीती होती. मी बेअक्कल नाही हे सांगायची ताकद कुठून आणायची? ती तशीच गुपचूप उशीला मिठी मारून झोपली. दुसऱ्या दिवशी ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी तिच्या व्यथा ऐकल्या, औषधं दिली. पण तिला सावरायचं कसं हे डॉक्टरांनाही सुचलं नाही. बाहेर आल्यावर नवऱ्याने पुन्हा वाक्य टाकलं, तिला औषध काय उपयोगी? तिला अक्कल कधीच नव्हती. त्या वाक्यानं ती पुन्हा थकून गेली. माझं अस्तित्व फक्त एक प्रश्न आहे की उत्तर? ती स्वतःच विचार करत राहिली. घरात परतल्यानंतर ती कामात गुंतायचा प्रयत्न करत होती. पण मन मात्र तिच्या आतल्या ओरखड्यांनी विग्ध झालं होतं. त्या दिवशी ती एकही शब्द बोलली नाही. तिला सगळं स्पष्ट दिसत होतं. तिच्या अक्कलचा किंवा तिच्या भावनांचा सगळ्यांना फक्त अपमान करायला उपयोग होत होता. तिच्या आयुष्याला सन्मानाची गरज होती. तिच्या अक्कल काढण्याऐवजी तिला समजून घेण्याची गरज होती. ती व्यक्त झाली नाही तरी तिची वेदना स्पष्ट होती. तिची कहाणी हेच सांगत होती, आदर नाही देऊ शकत तरी निदान अपमान तरी करू नका. तिच्या आयुष्याच्या या कहाणीचा शेवट काय होईल हे अजून कोणालाच माहीत नव्हतं. पण ती एके दिवशी स्वतःसाठी उभी राहील असं तिला वाटत होतं.